नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हाला माहिती आहे का, गुरुचरित्र पारायण ही फक्त एक परंपरा नाही, तर यामागील एक खूप जुनी आणि चमत्कारिक कथा आहे. आज मी तुम्हाला फक्त नियमच नाही, तर यामागची खरी कथा, इतिहास आणि पूर्ण पद्धत सांगणार आहे. तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. यामध्ये गुरुचरित्राचे पारायण कसे करावे, त्याचे कोणते नियम पाळावे, किती दिवस करावे, या सप्ताहामध्ये काय करावे हे पाहणार आहोत. गुरुचरित्र म्हणजे काय? हा एक पवित्र ग्रंथ आहे, ज्यात दत्तावतारांच्या कथा आहेत. मुख्यतः श्रीपाद श्री वल्लभ नरसिंह सरस्वती यांच्या जीवनातील उपदेश, चमत्कार आणि भक्ती यामध्ये सांगितलेलं आहे. गुरुचरित्र पारायणाची सुरुवात कशी झाली, यामागचा काय इतिहास आहे, पुराणामध्ये काय सांगितलं आहे. तर ही परंपरा खूप वर्षापासून सुरू झाली. असं सांगितलं जातं की एक भक्त खूप संकटात होता. त्याच्या आयुष्यात दुःख, अडचणी, आजार होते. तेव्हा त्याला एका संतांनी सांगितले, तू श्रद्धेने गुरुचरित्र वाच. त्या भक्ताने 7 दिवसात गुरुचरित्राचं पारायण केलं आणि आश्चर्य म्हणजे त्याच्या सगळ्या अडचणी दूर झाल्या. तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली आणि लोक श्रद्धेने गुरुचरित्र सप्ताह करू लागले. आणि इथेच एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. गुरुचरित्र फक्त वाचायचा ग्रंथ नाही, तो अनुभवायचा आहे. फक्त वाचून काहीच होणार नाही, त्यातील सगळे अर्थ तुम्हाला समजले पाहिजे. गुरुचरित्र वाचताना काय अनुभव येतात? खूप लोक सांगतात की वाचन करताना मन शांत होतं, घरात पॉझिटिव्ह एनर्जी येते, आपल्या घरातील अडचणी कमी होतात. तर काही लोकांना स्वप्नात दत्तगुरूंचा आशीर्वाद मिळतो, असाही अनुभव येतो. पण मी खरं सांगू का, जर तुम्ही कोणताही ग्रंथ वाचत असाल तर तुमचं मन खूप शांत होतं. याचा मला पण अनुभव आलेला आहे. गुरुचरित्र का वाचावं? आपल्या आयुष्यात कधी ना कधी प्रॉब्लेम येतात. तणाव, भीती, आजार. अशा वेळी गुरुचरित्र आपल्याला मार्ग दाखवतं. हे फक्त पुस्तक नाही, हे एक जीवन बदलणारा अनुभव आहे. मन एकाग्र कसं ठेवायचं? गुरुचरित्र वाचताना तुमचं मन एकाग्र कसं ठेवायचं? वाचन सुरू करण्याआधी 2 मिनिटे डोळे बंद करा आणि फक्त श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त असे म्हणा. श्वासावर लक्ष ठेवा आणि मन शांत करा. नामस्मरणाची शक्ती. जर नामस्मरणाची शक्ती तुमच्यात असेल तर हा खूप शक्तिशाली आहे. श्री स्वामी समर्थ हा जप खूप शक्तिशाली आहे. चालताना, बसताना, झोपताना कधीही म्हणू शकतात. म्हणूनच आधी तुम्ही पारायणाला बसायच्या आधी कोणता तरी एक जप करा, तुमचं मन शांत करा आणि नंतर पारायणाला बसा. जर वाचनात मन लागत नसेल तर हे खूप लोकांना माहीत होतं. सुरुवातीला कंटाळा येतो, लक्ष लागत नाही, पण काळजी करू नका, हे अगदी नॉर्मल आहे. रोज थोडं थोडं करा. हळूहळू मन लागायला लागेल, कारण जेव्हा आपल्याला त्याचे अर्थ समजतात तेव्हा आपल्याला ते अधिक वाचावंसं वाटतं. म्हणून अर्थ समजून पारायण करायला सुरुवात करा. घरच्यांसोबत पारायण कसं करावं? सगळ्यांनी मिळून वाचा. एक जण वाचेल, बाकी ऐकतील. लहान मुलांनाही बसवा, त्यांना त्यामुळे चांगले संस्कार मिळतात. पारायण करताना टाळायच्या चुका. तुम्ही पारायण करत असाल तर या चुका अजिबात करू नका. 1. घाईघाईत वाचन करू नका, कारण घाईघाईत वाचन केले तर त्याचा अर्थ समजत नाही.
मोबाईल जवळ ठेवू नका आणि पारायण चालू असताना मध्येच सोडू नका, मध्येच उठू नका. श्रद्धा ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. गुरुचरित्र पारायण चालू असताना श्रद्धा ही ठेवलीच पाहिजे. एक छोटा अनुभव आहे ते सांगते. एक कुटुंब खूप अडचणीत होतं. पैशांची समस्या, आजार. त्यांनी गुरुचरित्र सप्ताह सुरू केला आणि काही दिवसातच त्यांच्या आयुष्यात बदल दिसायला लागला. त्यामुळे श्रद्धा ही खूप महत्त्वाची आहे. मनात हा विश्वास असलाच पाहिजे. विश्वास असेल तर काहीही अशक्य नसतं. गुरुचरित्र वाचनानंतर काय करावे? देवाचे आभार मानावेत. धन्यवाद स्वामी असे म्हणा स्वामींना. थोडा वेळ शांत बसा आणि श्री स्वामी समर्थ हा जप मनात चालू ठेवा. लक्षात ठेवा, देवाला मोठे मोठे नियम नको असतात. त्याला फक्त तुमची श्रद्धा आणि प्रेम आणि विश्वास हवा असतो. जर ह्या 3 गोष्टी तुमच्याकडे असतील तर देवाला काहीही चालतं. फक्त यात शंका असली नाही पाहिजे. गावात पारायण का केलं जातं? आधीच्या काळात गावात सगळे लोक एकत्र यायचे. एकजुटीने पारायण केलं जायचं. भजन, कीर्तन, नामस्मरण व्हायचं. त्यामुळे गावात शांती राहायची, सकारात्मक ऊर्जा वाढायची, लोकांमध्ये प्रेम वाढायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं, गावात सगळे एकजुटीने राहायचे. म्हणून सगळेजण साप्ताहिक गुरुचरित्राचे पारायण करायचे. तर गुरुचरित्राचे पारायण करताना ही तयारी तुम्ही अवश्य करा. पहिल्या दिवशी घर स्वच्छ करा, स्वतः स्वच्छ स्नान करा, देवघर सजवा, देवपूजा करा आणि स्वामी समर्थ किंवा दत्तगुरूंचा फोटो ठेवा. एक दिवा लावा. एक जागा ठरवा जिथे तुम्ही रोज बसणार आहात. ती जागा हलवू नका, बदलू नका. वाचन कधी करावं? तुम्ही जर पारायण करणार असाल तर याचं वाचन सकाळी किंवा संध्याकाळी करावं. जर ब्रह्ममुहूर्तात केलं तर ते अतिउत्तम आणि जर संध्याकाळी केलं तरीही चांगले. रोज एकाच वेळेला वाचन करावं. आणि वाचन कसं करावं? शांतपणे बसा, मोबाईल बाजूला ठेवा, सुरुवात करा. श्री गणेशाय नमः, श्री गुरुदेव दत्त या नामस्मरणाने तुम्ही गुरुचरित्राची सुरुवात करा. चूक भूल झाली तर देवा क्षमा करा. आधीच देवाची क्षमा मागा. या काळात काय खावं? सात्विक अन्न घ्या, दूध, फळं, घरचं जेवण करा. काय खाऊ नये? मांसाहार करू नका, मद्यपान करू नका, कांदा लसूण टाळा. आचरणाचे नियम पूर्णपणे समजून घ्या. तुम्ही या दिवसामध्ये खोटे बोलणे टाळा, भांडण करू नका, राग टाळा, मन शांत ठेवा. कारण हीच देवाची परीक्षा असते आणि या परीक्षेत तुम्ही खरे उतरलात तर समजा तुमच्या सगळ्या अडचणी दूर होतील. म्हणून मन एकदम शांत ठेवा आणि आपल्या मनावर नियंत्रण ठेवायला शिका. 7 दिवसाचं वाचन कसं करावं? दिवस पहिला अध्याय 1 ते 7 पर्यंत वाचा. दुसऱ्या दिवशी 8 ते 15, तिसऱ्या दिवशी 16 ते 22, चौथ्या दिवशी 23 ते 30, 5व्या दिवशी 31 ते 38, 6वा दिवस 39 ते 45, 7वा दिवस 46 ते शेवट. महत्त्वाचे नियम: वाचन अर्धवट सोडू नका. 7 दिवस पूर्ण करा. श्रद्धा सर्वात महत्त्वाची आहे. संध्याकाळी काय करावं? दिवा लावा, श्री स्वामी समर्थ नाम जपा, या नामाचा जप करा. जर वेळ नसेल तर संक्षिप्त वाचा किंवा फक्त नामस्मरण करा. देव भावना पाहतो, आपली परीक्षा घेत नाही. म्हणून नामस्मरण केलं तरी चालेल. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही गुरुचरित्राचं पारायण केलं आणि मनापासून केलं तर तुमच्या सगळ्या अडचणी दूर होतील. कारण जिथे सगळ्या आशा संपतात तिथे
गुरुचरित्र पारायण आपल्याला आपल्या आयुष्यातील सगळे आनंद, आशा आणि सगळ्या अडचणीवर मात करणारा एकच ग्रंथ आहे, तो म्हणजे गुरुचरित्र पारायण. शेवटच्या दिवशी प्रसाद करा, तो प्रसाद देवाला ठेवा, काहीतरी दान करा, अन्नदान करा, कारण अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ मानले जाणारे दान आहे. जर तुम्ही मनापासून गुरुचरित्र पारायण केलं तर तुमच्या आयुष्यात नक्की बदल होईल. स्वामी समर्थ नेहमी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणूनच जर शक्य असेल तर गुरुचरित्राचं पारायण तुम्ही करा आणि यामध्ये सगळे नियम सांगितले आहेत, त्यातील तुम्ही सगळं पाळा. आणि जर तुम्हाला काही शक्य नसेल तर गुरुदेवांना क्षमा मागा, काही चुकलं असेल तर. जर तुमची गुरुदेवावर श्रद्धा असेल तर कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.